बनवण्याची प्रोसेस खूप सोपं आहे. ते पण आपले सेवा केंद्रावर ॲग्रीस्टॅक आयडी पण बनवली जाते. फोन नंबर, आधार नंबर पाहिजे आणि तुमची 7/12ची डिटेल आयडी पण करता येत आहे. असे विषय की समजा माझी ॲग्रीस्टॅक आयडी नाही तो मला याचा लाभ मिळणार नाही असं काहीच नाही आहे. एकदम सरकारने शासनाने डोक्यात ठेवून त्याचे सोल्युशन वगैरे केला गेला आहे. सो हे आपला टोटल आपले जो सेवा केंद्र 31/3/2025 पर्यंत आपला जो थकीत पीक कर्ज होता ते याच्यात बसलेला आहे. मॅक्सिमम अप टू 2 लाख पर्यंतच्या शेतकऱ्यांनी जो पीक कर्ज घेतला होता आणि थकीत होता ते शेतकऱ्यांच्या नाम हा यादीमध्ये आहे. ते पुढे येणार आहे. माझ्या पर्सनली आपले जो पडण कमिशनर आहे, मार्केटिंग कमिशनर सरांसोबत डिस्कशन झालं होतं. कारण आपल्याला असे शेतकऱ्यांच्या ज्यांचे नाम याच्यात आलेला नाही आहे तर त्यांना थोडंसं असं वाटतं की आमचे नाम का नाही आलं. हा यादी प्रथम टप्प्याची यादी आहे, नंबर 1. हा काही फायनल नाही आहे. आपली पुढची यादी पण येणार आहे. पुढची यादी कधी येणार आहे त्याच्याबद्दल आपले काही फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन आहे ते मी ॲड्रेस करणार आहे. त्याच्यात सगळे प्रश्नांचा जबाब आपल्याला द्यायचे. बट आलेली यादी आहे ते आपले शेतकऱ्यांपर्यंत हा माहिती पोहोचली पाहिजे की ते हा कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र झालेले आहे. माझ्या स्तरावर सगळे बँक मॅनेजरसोबत मीटिंग झालेली आहे. त्यांना इन्स्ट्रक्शन दिले गेले आहे की तुमची जो तुमचे जो यादीमध्ये पात्र शेतकरी आहेत त्यांना तुम्ही मेसेज करा. आज मी पर्सनली एक शेतकऱ्यांना बोलवून आणि आपले सेवा केंद्रचे कॉन्ट्रॅक्ट आपले यांना डाटा एंट्री ऑपरेटरला बोलून पर्सनली तुम्हाला मेसेज आलेला आहे की तुम्ही पात्र आहे. लवकरात लवकर जाऊन EKYC करा. सगळे शेतकऱ्यांनी त्यांच्या मेसेज एकदा क्रॉस चेक करायचे. त्यांना कळेल की तुमच्या पात्रता आहे किंवा नाही. सेकंड, तुम्हाला जवळचे CSC सेंटर, CSC नाही आपले सेवा केंद्र वर जाऊन तिथे तुमच्या EKYC करायचे. एकदम 1 मिनिटाचं काम आहे. तुम्हाला तिथे तुमचा आधार नंबर द्यायचे. एक विशिष्ट क्रमांक पण आहे यादीमध्ये. शेतकरी सोबत विशिष्ट क्रमांक दिला गेला आहे. जर तुमच्याकडे तुमचा विशिष्ट क्रमांक नाही, आधार क्रमांक सगळ्यांकडे आपल्याकडे आहे. तो तिथे आपला आधार क्रमांक द्यायचा आहे. त्याची नंतर आतमध्ये तुम्हाला डिटेल बघायची. तुमचं नाम, आधार नंबर व्यवस्थित आहे किंवा नाही, तुमची जो थकबाकीची अमाऊंट आहे त्याच्यात तुमचं प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट ते व्यवस्थित आहे किंवा नाही. जरी तुम्हाला सगळं व्यवस्थित वाटते तर तुम्हाला तिथे थंब इम्प्रेशन देऊन ओके करायचे. तुमच्या EKYC होऊन जाईल. जरी तिथे तुम्हाला काही अडचण वाटते की काही व्यवस्थित नाही, फोन नंबर 85% शेतकऱ्यांच्या याच्याप्रमाणे EKYC होणारच आहे. आता जो काही विषय आहे जे आपले शेतकऱ्यांनाच केले पाहिजे. नंबर 1, तुमच्या जरी थंब लागत नाही, वयमुळे काही कारणमुळे तुमचा थंब होत नाही, तो 9 टाइम्स तुमचा थंब चेक केला जाणार आहे. त्याच्यानंतर तुमची परमिशन जरी असेल तर आपला डाटा एंट्री ऑपरेटर तिथे त्याच्या थंब लागणार आहे. असे जो केसेस आहे EKYC झाला किंवा नाही. सो अगेन 2 लाखाचे आतील कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आता आलेली आहे. 2 लाखाचे वरची यादी आता पुढे येणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांची 49,250 याद्यांची आपल्याला यादी आलेली आहे आणि आपले जवळजवळ 30,000 EKYC झालेले आहे. 20,000 आव्हान झाला तो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती भेटणार आहे. आमची जो यादी प्रसिद्ध झालेली आहे ते सगळे आपले ग्रामपंचायत ऑफिसेस, संस्थेचे कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती ऑफिस, सेतू केंद्र तसेच बँकची शाखेवर प्रसिद्ध झालेली आहे. तुमच्या जरी पात्र लाभार्थी शेतकरी मयत झालेला आहे किंवा पात्र शेतकऱ्यांची थकबाकी रकमेत फरक पडते तो ये थोडासा जो रकमेत फरक पडते ये थोडासा विषय थोडासा टेक्निकल आहे. 100% तुमच्या प्रिन्सिपल प्लस इंटरेस्टची कर्जमुक्ती होणार आहे. हे डोक्यात ठेवायचे शेतकऱ्यांना. काही अशा तो बेनिफिट आहे ती घ्यायची आपल्याला. त्याच्या तहसीलदार स्तरावर अर्ज करायचे आणि त्याचं निवारण होणार आहे. आणि असे डायरेक्शन सगळे सेतू केंद्राला दिले की कुठलाही समजा शेतकरी आला त्याच्या ॲग्रीस्टॅक आयडी